मला असं होतच नाही, माझं असं नाहीच, मेरे को कुछ नहीं होता है, असं म्हणून आपण सप्रेस करायचं नाही. मला वाईट वाटतं, मला राग येतो, हं. असं आपण एक मनामध्ये. पण ते सिगरेट ओढणाऱ्या मुलाकडे मुलीचं स्मार्ट आहे असं केल्यावर हो, सो ह्या हो. सगळ्या गोष्टींना आपण करप्ट होतो. हं. असं करप्शन मीडियातर्फे, सोशल मीडियातर्फे, ऍडव्हर्टायझिंग तर्फे, फिल्म्स तर्फे खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे त्याच्या डोक्यात एक आयडिया फिक्स्ड असते, आय कॅनॉट गो रॉंग, मी बरोबरच आहे. हं. तुम्ही जर मला कॉन्ट्रॅडिक्ट केलं तर तुम्ही हं. मूर्ख आहात. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या सहज जरी सोशल मीडिया स्क्रोल केली, तरी अनेक अशा घटना पाहायला मिळतात, ज्या घटना बघून खरं तर मन असं सुन्न होतं, की समाजात सुरू काय आहे? हा प्रश्न मनाला पडतो. कारण जी गुन्हेगारी वृत्ती वाढतेय, जो हिंसकपणा वाढतोय, तो प्रचंड आहे आणि या सगळ्याचा एकंदरीत विचार जर केला, तर कुठेतरी ह्याची जी लिंक आहे ती मानवी वृत्ती किंवा आपले विचार जे आहेत त्याच्याशी कुठेतरी हे पाहायला मिळतं. मग हे सगळं नक्की वाढतंय का? म्हणजे हे आधी नव्हतं का? तर होतं. पण आता ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडतात आहेत, घटना गुन्हेगारीच्या घडतात आहेत, त्यावर आपण प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. काय सरांना विशेष ओळखीची गरज नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतात. मात्र जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर गेले अनेक वर्ष सर या क्षेत्रात आहेत. लोकांना समुपदेशन देण्यापासून ते सरांची स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा सर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. तिथून सुद्धा सर मार्गदर्शन करतात. अ, सर काय सांगाल? माझा पहिलाच प्रश्न असा आहे, की या ज्या सगळ्या एकंदरीत गुन्हेगारीच्या घटना पाहिल्या अगदी पुण्याच्या सिया गोयल प्रकरणापासून ते काल परवा जी केस तुम्ही पाहिली असेल, की एका मुलीनं स्वतःच्या आईला संपवलं आणि आता तर अशी पण माहिती येते, की तिने आपल्या वडिलांना पण संपवलं. त्यांची जी काही कारणं असतील. तर हे असं का होतंय? किंवा अशी ही वृत्ती का वाढत चालली आहे? ही उद्विग्नता का? खरं म्हणजे आक्रमकपणा असणं हं, ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याला आपण हं, म्हणतो सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. आपल्याला कोणी हल्ला केला तर आपण हं, काहीतरी प्रतिकार करतो किंवा पळून तरी जातो. म्हणजे पळून जाणं हा सुद्धा एक प्रकारचा प्रतिकारच असतो, की मी मी इथे थांबणार नाही, मी निघून जाईन. हं, म्हणजे फ्लाईट आणि फाईट असे दोन रिस्पॉन्स असतात. हं, हे बेसिक मानले जातात. तर ते हं, छोटं मांजराचं पिल्लू जरी आपण त्याला ढकललं तरी ते म्याव करून अंगावर एक पंजा मारतं. त्याचा जीव केवढा आणि आपण किती मोठे तरी ते प्रयत्न करत असतं, कारण ती सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असते. बरोबर. आता हे समजणं खूप महत्वाचं आहे, कारण आता तुम्ही जो प्रश्न विचारला बघ, त्याच्यामधला कळीचा मुद्दा काय आहे. हं, तर अशा प्रकारे सर्व्हायव्हल करता हं, अचानकपणे इम्पल्सिव्हली हं, हल्ला करणं, खुनी हल्ला करणं किंवा मारहाण करणं, हं, याला आपण म्हणू की हा त्याच्या इमोशन्समुळे निर्माण झालेले ते अग्रेशन आहे. हं, हं. म्हणजे त्याला आम्ही इमोशनल हायजॅक असं म्हणतो. बरं. हे भावना इतक्या तीव्र असतात की योग्य अयोग्य, चांगलं वाईट, एथिक्स काय, लॉजिक काय, याचा काही न विचार करता तुम्हाला हाताला येईल त्यांनी तुम्ही मारता, खून करता किंवा मारहाण करता किंवा काहीतरी भयंकर कृत्य करता. हं, हं, आणि ती जी अशी जोरात आलेली इम्पल्स असते एखाद्या सुनामी सारखी, त्या हं, लाटेत सगळं जसं वाहून जातं तसं आपलं सगळं शहाणपण वाहून जातं आणि तुम्ही भयंकर काहीतरी कृत्य करता. याला पण इम्पल्सिव्ह ऍक्ट म्हणतात. कोर्टामध्ये पण याला विशिष्ट नावं आहेत हं, हं, आणि जनरली त्याला क्राईम ऑफ पॅशन असं म्हटलं जातं. हं, म्हणजे तुमच्या भावनेच्या अतिरेकामुळे तुम्ही केलेले ते हं, मर्डर्स होत असतात. हं, तर आत्ता जे दिसत आहेत ना, ते तसे हं, दिसत नाहीये. हं, आता जे दिसतात ना, ते प्रिडेटरी म्हणतो आपण. हं, प्रिडेटरी म्हणजे काय, की जसा वाघ दबा धरून बसतो, हं, आपलं सावज हेरतो हं, आणि दबा धरून हळूहळू त्या सावजाचं लक्ष नसताना त्याच्यावर हल्ला करतो. हं, आणि हं, हल्ला कशा करता असतो, टू किल द ॲनिमल. हं, हरणाचा तो नरडा दाबतो आणि तो मारतो. हं, ते क्रूर कृत्य आपण मानत नाही. हं, त्याची सर्व्हायव्हलच असते. पण ते प्रिडेटरी असतं. म्हणजे हं, त्याच्यात त्यांनी सावज हेरण्याकरता ते दिवसभर पण कदाचित तो बसलेला असेल तिकडे.
त्याची हं, पोरं उपाशी पण असते या हं, मागणीची, हं, म्हणून ती असं करत असेल. सो तो काही क्रूरपणा मानला जात नाही, त्याला प्रिडेटरी बिहेवियर असं म्हणतात. हं, म्हणजे ह्युमन बिंग्स मध्ये, माणसामध्ये कसं असतं की ते ठरवतात की या माणसाला आयुष्यातनं उपयोगाचं संपवायचंय. हं, मग ते पंचवार्षिक योजना, द्विवार्षिक योजना, 6 महिने योजना करतात आणि हं, बरोबर त्याला पकडतात आणि नामोहरम करतात. म्हणजे हं, फिजिकली हं, त्याला मारतात किंवा त्याला जगणं मुश्किल करून टाकतात. हं. म्हणजे नियोजन पूर्ण केलं जातं. प्लॅनिंगच्या नियोजित पद्धतीनं असतं. ते सगळं केलं त्याला जातं. आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड. लोक पण थंड. डॉक्टर हे अगदी एखाद्या अस्सल गुन्हेगारासारखं म्हणजे हे सगळं आहे. का म्हणजे असं का? एवढं आता अग्रेशन? याची अनेक आपल्याला सामाजिक आणि मानसिक कारणं सापडू शकतील. पण हं, पहिला हा आपण फरक केला पाहिजे की क्राईम ऑफ पॅशन आणि प्रिडेटरी मर्डर्स किंवा असे हिनस ऍक्टिव्हिटीज. हं, कारण आपल्याला प्रिडेटरी जास्त दिसत आहे आणि आपल्याला त्या जेव्हा भयंकर घडतात, म्हणजे कुटुंबामध्ये घडतात, हं. तेव्हा त्या जास्त शॉकिंग होतात. हो. परंतु गँग वॉर्स आर ऑफ द सेम काइंड. हं, ते सुद्धा प्रिडेटरी असतात. म्हणजे ते हं, हल्ला करण्याचं त्यांनी सावध सावध केलेलं असतं आणि तो त्यांचा शाट सुटत असतो. हं, सो ते एक मोठ्या सामाजिक पातळीवर ते घडतं, पण जेव्हा कुटुंबासारख्या छोट्या कुटुंबात जेव्हा घडायला लागतं, तेव्हा हं, त्याचा प्रचंड स्फोट होतो. कारण या दोन गोष्टीमध्ये फरक काय आहे, तर आपण ज्या माणसांवरती हल्ला करत असतो ते आपल्याशी बॉन्डेड असतात. हं, हं. आपलं आणि त्यांचं काही विशिष्ट नातं अनेक वर्षाचं बांधलेलं असतं किंवा काही विशिष्ट कारणाने ते आपल्या बरोबर जोडलेले असतात. हं, त्यामुळे त्यांच्यावरती असा हल्ला करणं हे जास्त अमानुष कृत्य असं वाटतं. म्हणजे ते मला त्या हं, गँग वॉर पेक्षा भयंकर वाटतं. हं, कारण त्यांचं खुन्नस किंवा त्यांची एनिमिटीच असते. ते हं, कुटुंबातल्याच माणसांची एनिमिटी आहे. हं, हं, जे आपण पुण्याच्या घटनेत जरी बघितलं तरी ते हं. दोनदा तीनदा ट्राय करून शेवटी सक्सेसफुल झालेले आहे ते. हो. म्हणजे व्यवस्थित आधी जाऊन रेकी करून पाहणं आणि असं हं, करणं आहे, म्हणजे एकदम थंड डोक्याने केलेलं आहे ते. हं, हं, ही गोष्ट घडते ती फार घडण्यामागे मानसिक कारणं असतात, कौटुंबिक कारणं असतात. तर कौटुंबिक कारणं आपण असं म्हणू शकतो की अ, अ, जी मुलं किंवा मुली हं, या त्या दे आर ओव्हर कंट्रोल हं. आणि त्यांना दब दबवलेलं असतं आणि त्यांची बरोबर. हं, कोणती अ, बाजू ऐकलेली नसते किंवा हं, त्यांना तोंड उघडून बोलण्याची हिंमत नसते. हं, परंतु मनामध्ये खूप राग आलेला असतो, हं, पण तो व्यक्तही करता येत नाही. त्याला असं आपण हं, म्हणतो की सप्रेस्ड होस्टिलिटी. हं. पण संवादाचा अभाव किंवा कुठेतरी तो जो राग आहे मनात साठत चाललाय अनेक वर्ष. तेच सांगतो. तो मी जो हो. हं, असा काय राग आला की आपण राग आला की तडक काहीतरी बोलून टाकतो. हे हं, माझ्याशी बोलायचं नाही, चल कशाला बडबड करते, तुझ्याशी बोलणार हं, नाही परत. आणि 15-20 मिनिटांनी म्हणतो सॉरी उगाच बोललो मी. दीज आर इम्पल्सिव्ह ऍक्शन्स, पण आपल्याला कळतं. पण जर हं, तुम्हाला सप्रेसच केलेलं असलं, हं, तुम्हाला जर दाबूनच तुम्हाला आवाजच येऊ दिलेला नसला, तर ती हं, बाहेर पडते ती किंचाळी असते. हं, ती काय असं नाही की मला काय तुमच्याशी बोलायचंय, जरा बोलू का, असं असं कोणी नसतं. ती हं, किंचाळीच असते. हं, आणि ती अशा होस्टाईल सप्रेस्ड एन्व्हायरमेंट मधनं कधी कधी अचानक बाहेर पडते. म्हणजे जेव्हा कधी बाहेर पडते, तर जेव्हा असा प्रसंग येतो की त्या व्यक्तीची, म्हणजे मुलाची किंवा मुलीची, कोणाची हं, आयडेंटिटीच मुळे चॅलेंज केली जाते. मी तुला मोजतच नाही. मी तुझ्या इंडिव्हिज्युअलिटीला काही किंमतच नाही. मी सांगेन तसं. यू आर माय एक्सटेंडेड हँड. हं, माझा हात मला उलट विचारणार नाही, तशी तू आहेस हे तसा तू आहेस. मान वर तुम्ही विचारायचं नाही, मी सांगतो ते करायचं. हं, हं, तेव्हा अशी जी सप्रेस झालेली असते, आणि अशी मुलं मुली शिकलेली पण असू शकतात. खरं म्हणजे ते परफेक्शनिस्ट असतात. कारण हं, परफेक्शन नसेल तर हाणामारी होते घरामध्ये हं, किंवा इमोशनल त्रास दिला जातो. तो जेवायला मिळणार नाही, घराबाहेर उभा राहा, हं, मारून काढील तुला, असे म्हणजे अशा प्रकारची धक्कादायक आणि मनावर दबाव टाकणारी पण भाषा वापरली जात असते. आणि हो. हे सगळं कसं असतं, बिहाइंड डोअर असतं, चार हं, भिंतीच्या आत असतं, बेडरूम हं, मध्ये असतं, स्वयंपाकघरात हं, असतं. हं, पाहुणे आले की लगेच अरे काही नाही, छान आहे मुलगा आमचा, किती हुशार आहे, सगळं ऐकतो आणि त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, हं, असं पण आईवडील सरळ म्हणत असतात. म्हणजे हं, त्यातला एक खोटेपणा असतो, तो मुलांना सहन होत नाही. आणि मग अशी
मर्डरच होतो असं नाही, पण काहीतरी रिबेलियस ऍक्टिव्हिटी नक्कीच होती. हम्म. हम्म. मुलं घरात अगदी आई वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन काहीतरी करायला, बरोबर. ते हम्म. काहीतरी गॅम्बलिंग करतील, गेम मध्येच हरवून जातील, पबजीच खेळत राहतील, अभ्यासच करणार हम्म. नाहीत, घरात बाहेर हम्म. पडायचं नाही, कॉलेजलाच जायचं नाही, ड्रग्ज, सबस्टन्स अब्यूज, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात. हम्म. हम्म. तिसरा फॅक्टर आहे की ज्याला आपण एक्स्ट्रीम म्हणतो, हम्म. म्हणजे एकदम असा ठसठसलेला मसाला, बॉम्ब विच इज गोइंग टू एक्सप्लोड. हम्म. ते कोणीतरी माइंड असं ना की ज्या पेरून ठेवलेल्या असतात, हम्म. आणि पाय पडला की पाय गमावतो माणूस तो. तर तशी परिस्थिती असते त्या माइंड मध्ये, त्या बॉम्ब मध्ये सगळ्या गोष्टी गच्च भरून ठेवलेल्या असतात, फक्त ट्रिगर हम्म. उगाळायचा बाकी असतो. हम्म. हम्म. तर अशी काय असते, हे सगळ्यात डेंजरस आहे. कारण काय आहे की याच्यातनं एक 100% खून होतो, 100% नाश होण्याची काळजी घेतलेली असते. आणि आपण सुरुवातीला म्हटलं की प्लॅनिंग असतं, हे प्लॅनिंग खरोखरच इतकं मेटिक्युलस केलेलं असतं की म्हणजे तुम्ही तिचा विचारच करू शकत नाही. अगदी खूप एक ग्रोस उदाहरण देतो तुम्हाला, जे तुम्हाला हम्म. कळेल. हम्म. आता होलोकास्ट मध्ये, म्हणजे ज्यूंचं जेव्हा संहार केला, तेव्हा हिटलरनी प्रत्येक ज्यूला कसं ओळखायचं, त्याची चिन्ह काय असतील, हम्म. प्रत्येक माणसाच्या घरावर फुल्या मारलेल्या असायच्या, त्यांना एक टॅटू केलेला असायचा. ते वय किती, मुलं किती, बायको, संसार कुठे, पैसे किती, सगळ्याची नोंद होती. एका हम्म. मोठ्या अमेरिकन कंपनीला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की आम्हाला इतके ज्यू कमीत कमी वेळात मारून टाकायचे, काय करा. बापरे. वॉज अ हम्म. प्लॅन्ड ऑपरेशन, प्लॅन्ड ऑपरेशन. सो किती थंड डोक्याने केलेले आहे, तो तो पॅकेज त्याला आपण डार्क ट्रायड. हम्म. डार्क ट्रायड म्हणजे तो अशाच ठिकाणी दिसतो, जे होलोकॉस्ट त्याचं आयडियल उदाहरण आहे. त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे हिटलर असं करेल असं लोकांनाही वाटलं, म्हणजे सुरुवातीच्या काळात, म्हणजे आपण हम्म. नेहमी याच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती ना असं हम्म. म्हणतो. हम्म. हम्म. पण या व्यक्तीच्या मधला खुनशीपणा कोणत्या ना तरी कोणत्या प्रकारे आईवडिलांनी नोटीस केलेला असतो. हो. पण सखोल चौकशी केली ना, तर आईवडील म्हणजे फार असे व्यक्तिगत पातळीवरती बोलता येत नाही, हम्म. परंतु घरातल्या मांजराला छळणं, हम्म. त्यांना गॅसवरती धरणं, कुत्र्याला मारहाण करणं, हम्म. पक्षाला टोचणं, हम्म. त्या चिरडून टाकणं, अशा मायक्रो गोष्टी असतात त्या. हम्म. म्हणजे ते आपल्याला पटकन, अरे काय करत असतो, काही नाही काही नाही असं, पण ते करत असतात. म्हणजे इतका अग्रेसिव्हनेस की ते करत असतात. किंवा हम्म. वर्गात बसल्या बसल्या आपल्याला माहितीये काही मुलं टोचतात मागणं, हम्म. हम्म. दे आर सब क्लिनिक, म्हणजे त्यांना डायग्नोज नाही करता येत. आमच्याकडे घेऊन आले म्हणजे असं एखाद्याला घडतं माणसं, हम्म. पण हे नेहमीच घडत असतं आणि ते हळूहळू वाढत जातं. त्याला मी सबक्लिनिकल सायकोपॅथी. त्यांच्या मनामध्ये हा दोषच आहे की त्यांना क्रौर्य हे शौर्य वाटतं, हम्म. क्रौर्य हे शौर्य वाटतं. बरे वाटत. हम्म. त्याच्यात दसऱ्याची आणखीन एका गोष्टीची भर पडते. अशी जर माणसं, ज्याला हम्म. मॅकियावेलिनिझम म्हणतात, मॅकियावेली हम्म. हा एक आपल्याकडचे राजगुरू असतात ना, म्हणजे हम्म. राजाला सल्ला देणारे, हो. तसे हम्म. तो राजाला असे सल्ले देत असत की अशा प्रकारे प्लॅन करा, अशा प्रकारे गोड बोलून आपलंच करा, हम्म. आणि अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावा. हम्म. म्हणजे, आणि त्याला मॅकियावेलिझम म्हणतात. तो अत्यंत पाताळ यंत्री, मराठीतलं उत्तम शब्द, पाताळ यंत्रीपणा असतो. ते पाताळाचं यंत्र असते, आपल्याला बाहेरनं काही दिसत नाही. हम्म. तसा मोठा प्लॉट असतो, त्या हम्म. प्लॉटमध्ये असतात, आणि त्याला चूक दिली जाते. तो जो करणारा माणूस असतो, तो, हम्म. त्याला आम्ही नार्सिसिस्ट म्हणतो. म्हणजे त्याच्या डोक्यात एक आयडिया फिक्स्ड असते, आय कॅनॉट गो रॉंग, मी बरोबरच आहे. हम्म. तुम्ही जर मला कॉन्ट्रॅडिक्ट केलं तर तुम्ही हम्म. मूर्ख आहात, मला हम्म. अवगत नाही. म्हणजे हम्म. नार्सिसिझम मधली माणसं गॅसलाइट करतात त्याच्या मॉडेल चिंतामध्ये, हम्म. की दुसऱ्या माणसाचा
अं, हेतू पुरस्सर अपमान करायचा. म्हणजे अगदी साधं उदाहरण, गॅस लाइटिंगचं आणि नार्सिसमचं. घरातला नवरा असतो, तो बायकोनी समजा मीठ जास्त पडलं, फेकून दे तोंडावर. तुला हं, अक्कल नाही, तुझ्या आईने तुला शिकवलं नाही, उपाशी राहतात, तुला खायला मिळणार नाही. हं, का? कारण मला तू माझ्या मनाप्रमाणे केलं नाहीस. हं, त्याला नार्सिसिझम, तो एक्स्ट्रीम असू शकतो, की त्याला माझं मी माझ्या त्याचं एक्स्ट्रीम टोक तरी गाठलेलं असतं. हं. त्यामुळे तीन गोष्टी जर एकत्र आल्या त्याला डार्क ट्रायड म्हणतात. हो. जनरली आपल्याला समाजामध्ये असं दिसत नाही फॉर्च्युनेटली. पण आपण लार्जर कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला, जे हं, लार्जर सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला, तर आपल्याला अशा डार्क ट्रायडचे मायक्रो एपिसोड दिसायला. हं. पण डॉक्टर किती छोट्या-छोट्या कृती आहेत, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. या अशा गोष्टींमधून ही प्रवृत्ती हळू-हळू वाढत जाते. आणि जो तुम्ही राजगुरू म्हटलात, की हा, राजाला सांगायचा राजगुरू, हा. मार्गदर्शन करायचा. तो राजगुरू तुम्हाला सोशल मीडियामध्ये दिसतो का? कशामध्ये? सोशल मीडिया. कारण की सोशल मीडियामध्ये काय आहे, हं, सांगतो तुम्हाला. हं, सोशल मीडिया इज अ करंटली मॅकियावेलियन. म्हणजे हं, काय? तर टू सम एक्सटेंट एआय ऑल्सो, टू सम हं. एक्सटेंट. ओके. हं, कारण त्याला मॉरल्स नाही. ही माणसं इमॉरल असतात, म्हणजे त्यांना नीती, चांगलं वाईट ह्याची हं, काही पडलेलीच, इट डज नॉट एक्झिस्ट. हं, हम करे सो कायदा. हं, म्हणजे मला कोणत्याही प्रकारची मूल्य, नीतिमूल्य, दुसऱ्या माणसाविषयी आदर, दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवायचं, ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यातच नसतात. दे आर नॉट देअर. हं, आणि त्याच्यामुळे त्यांच्यात आपण जे म्हणतो की सहानुभूती, हं, एम्पथी, हं, तुम्हाला काय वाटतंय हे मी समजू शकतो, असं आपण म्हणतो ना, की अरे हं, मी बोललो तुला वाईट वाटलं असेल ना, तर दिस इज हं, एम्पॅथिक डायलॉग आहे. हं, तर मी असं म्हणतो की मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल, पण काय करणार, माझा हा रोजचा डायलॉग आहे, असं असं डायग्नोसिस आहे तुमचा. पण आपण मदत करण्याला, आपण काम करायला सुरुवात करू. सो दिस इज अन हं, एम्पथी. ही एम्पथी शुड बी, म्हणजे देर इज नो इंटरेस्ट अँड देर इज नो ॲबिलिटी हं, टू एम्पथाइज. सहानुभूतीचं गोष्टच नसते. असे मायक्रो एपिसोड्स करतात. म्हणजे मला हिटलर दिसत नाहीये, पण मला सूक्ष्म हिटलर दिसतात, हं, सूक्ष्म टेररिस्ट दिसतात. हं. डॉक्टर त्याच्याकरता तुम्ही जो प्रश्न आहे तुमचा तो बरोबर आहे. तो सोशल मीडियामधनं हं, कुठल्याही गोष्टीला एनकरेजमेंट दिली जाते. कशाला तुम्ही फॉरवर्ड करता आणि कशाला तुम्ही हा बरोबर आहे तुझं, व्हेरी गुड. अरे आपण समजा तुम्ही म्हणाल की मला इतका राग येतो, कधी कधी वाटतं की घरात पळून जावं. तर हं, सोशल मीडियावरती माणसं काय म्हणतील, हो मला पण असंच वाटतं. अरे कधीतरी आपण जाऊया चल पळून. हं, किती येणार आहेस पळायला, पळून जाशील तू, मी पण येतो हं, तुझ्या बरोबर, माझ्या घरी पण असंच. आता हे काय आहे की दे मे नॉट ऍक्च्युअली पळून जाणार नाही, पण सोशल मीडियाने काय होतं, तर माझ्या मनातल्या निगेटिव्ह भावनांना ऍफर्मेशन मिळतं. हं, म्हणजे मला जर एखादा राग आला, मला वाटलं की याला मारून टाकावं असं जर मला वाटलं, तर हं, समोरची व्यक्ती असं म्हणत नाही, अरे असं नको बोलूस तू, हे बरोबर हं, नाही. मला पण असंच वाटतं, अरे ह्याची हं, बुद्धीच तशी आहे. यू गेट ऍफर्मेशन, आणि या हं, ऍफर्मेशननी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. हं, ते प्लॅन करायला लागतं. मग ती व्यक्ती तुम्हाला भेटणार पण नाही. तो कोण माणूस आहे, मैत्रीण आहे, कोण आहे, काहीच माहित नसतं. ना आगापिछा काहीच नसतं. जनरल काहीतरी चॅटिंग चालू असतं, कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड करत असतं. हं, त्यामुळे या गोष्टी भयानक स्वरूप धारण करतात. हं, एआयला पण, एआय इज नॉट ॲज बॅड ऑफकोर्स. मी इस्रायलला विचारलं की जर मला सुसाईड करायचं चांगले मार्ग सांग, तर ती से की नो, आय एम नॉट टू डू इट. हो. सो हे जर ही ह्या जो सोशल मीडिया आहे, हा हं, डेंजरस आहे, कारण तो कशालाही अफर्मेशन देतो, कशालाही हं, लोकांना संमती देतो, मूक संमती देतो, किंवा निगेटिव्ह तरी काही सांगत. हं, आणि ज्या प्रकारे आपण इमोशनली डिस्ट्रेस्ड माणसं असतो, सपोज हं, काही वाटलं आणि खूप वाईट वाटलं, रडायला आलं, तर लोक काय म्हणतील माहितीये, रडतेस कशाला, रडायचं काय काम आहे, आपण हिंमत धरली पाहिजे. हं, आता हा जो डायलॉग आहे ना, हा डेंजरस डायलॉग. कारण तुला पण माहितीये, मला पण माहितीये की रडायचं नसतं.
पण हम्म. जगणाऱ्या माणसाला सांगितलं तू रडू नकोस, असा काय विचार करतेस, म्हणजे मी मूर्ख आहे का म्हणून मी असा विचार करते. हम्म. मला वाईट वाटतं म्हणून मला रूढी येतं. सो हम्म. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असतं त्या व्यक्तीला वाईट वाटता कामा नये, हम्म. राग येता कामा नये, नाही. असं हम्म. म्हणण्यापेक्षा तुला राग आलेला दिसतोय, हम्म. यू सीम टू बी व्हेरी अँग्री, हम्म. हम्म. सांग मला, इफ यू सीम टू बी व्हेरी सॅड टुडे, हम्म. काय आहे, कॅन यू टेल मी, कॅन आय हम्म. हेल्प यू, दिस इज मोर इम्पॉर्टंट हम्म. दॅट रडू नकोस, बोलू नकोस, सांगू नकोस, घबरा. हम्म. हम्म. सो ही हम्म. जी वृत्ती आहे ना सपरेशनची, ती खूप आपल्याला सोशल मीडियामध्ये पण दिसते आणि घरच्या डायलॉग मध्ये पण दिसते. हम्म. तर सोशल मीडियामध्ये काय झालंय, सोशल मीडियाचं वायडर कम्युनिटी आहे जी आपल्या हातात आलेली आहे. बरोबर. ते आपण हवा चार तसा उपयोग आपण करू शकतो. चार लोकात आपण जे बोलू शकत नाही ते आपण अनॉनिमसली बोलू शकतो. हम्म. त्याच्यामुळे काही होऊ शकतं ना. हो. म्हणजे व्यक्त होणं तर गरजेचं आहे, पण तुम्ही जर स्वतःचे इमोशन्स दाबून ठेवत असाल आणि कंट्रोल करत असाल, तर एका वेळेनंतर तुम्ही भावनाशून्य व्हायला लागता आणि ते मग कुठेतरी ते निघतं बाहेर. दोन गोष्टी होतात, एक प्रेशर कुकर सिंड्रोम, हं. फूड जातं, ब्लास्ट. हं. किंवा सप्रेस होऊन खूप नंतर कधीतरी ते निघतं. ते हं. आपल्याकडे असं म्हणतो नाही, तू नाही तुझ्या बापाने माझ्या बापाला त्रास दिलाय म्हणून मी तुझा खून करतो. आणि ते निघतंच एक दिवशी. हा, हं. तर ह्याच्यात आणखी एक खूप महत्वाचा फॅक्टर असतो, तो असा की या माणसामध्ये ना एक प्रकार दोन गोष्टी असतात, त्याला मी सांगतो की कॉग्निटिव्ह म्हणजे आपले विचार करणं आणि इमोशनल. हं. कॉग्निटिव्ह मध्ये आपण कम्प्लीट कंपार्टमेंट करतो की हा माझ्या मनातला विचार आहे या माणसाला मारण्याचा, कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, कुठे घेऊन हं. जायचं, कुठे ढकलायचं, किती जोरात ढकलायला पाहिजे, किती जोरात सुरा खुपसायला पाहिजे, कुठून घडवायचा, हे हत्यार कुठे लपवायचं, पळण्याचा मार्ग कोणता असेल, अल्टरनेटिव्ह काय शोधून ठेवलेले, हे सगळं त्यांनी हा सगळा विचार आहे, अत्यंत विचारबद्ध केलेलं असतं. हं. आणि म्हणजे कॉग्निटिव्ह कंपार्टमेंटलायझेशन. हं. आणि मी बाकीची माझी कामं नीट पण करू शकतो, ऍज इफ माझ्या डोक्यात हे विचारच नाही, ऍज इफ स्प्लिट आहे की एक माणूस हा माणूस एक विचार करतो आणि तोच माणूस दुसरा काहीतरी विचार करतो. हं. आणि इमोशनल डिह्युमनायझेशन म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीकडे माणूस म्हणून बघायचंच थांबता. हं. म्हणजे इव्हन मिलिटरीमध्ये ते नेव्हर सी अमुक देशाचं नागरिक, दिस एनिमी, एनिमी विल अटॅक, हं. सो एनिमी मस्ट बी करेक्ट. हं. एनिमी बिकम्स एन एंटिटी, नॉट अ ह्युमन. हं. सो ही डिह्युमनाइज केलं, असं डिह्युमनायझेशन मशीनमुळे खूप होतं. आपण हं. अगदी साधं उदाहरण देतो, आयटी मध्ये लोकांना जेव्हा रिक्रूट केलं जायचं, एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा ते काय बोलायचं म्हणजे सो शॉकिंग टू मी, मला 15 स्किल्स पाहिजे, म्हणजे 15 अमुक स्किल असलेली मला माणसं पाहिजे. हं. सो दे विल कॉल आय वॉन्ट 15 स्किल्स, आय वॉन्ट 15 पीपल. ओके, यू आर लुकिंग ॲट नॉट देअर मशीन्स. मशीनसारखी एक्स्पेक्टेशन ठेवली मशीन्स. जाते. हं. सो हे डिह्युमनायझेशन असतं ना, त्याच्यामुळे तुम्ही त्याला, त्यांनी तुमच्या भावना त्या व्यक्तीच्या प्रती असणाऱ्या ते हं. झिरो होऊन जातात हं. हं. आणि तुम्ही कोल्ड ब्लडेडली करत करत असता. त्यामुळे या ज्या गोष्टी असतात त्या आपण काय म्हणू की अशा प्रकार एक्स्ट्रीम कॉम्पिटिटिव्हनेस, हं. कंटिन्युअस कम्पॅरिझन हं. आणि कंटिन्युअसली अग्रेसिव्हनेस अग्रेसिव्हनेस. आणि इंडिव्हिज्युअलिझम. आता हे अमेरिकेत आपल्याला जास्त दिसतं कारण ती कमालीची इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी, म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वतंत्र जग आहे. हं. माणूस म्हणून आपण जगतो ते एकटा म्हणून जगतो, म्हणजे त्यांनी फारच मनावर घेतलं की एकटा हं. जन्माला येतो, एकटा मरतो आणि आपण एकटेच असतो आयुष्यात. हं. आम्ही कुटुंबातले पण आमची. डॉक्टर स्वतःवर संयम ठेवण्यासाठी किंवा जे स्ट्रेसफुल ज्या सगळ्या आजूबाजूला गोष्टी सुरू आहेत, त्यावर थोडंसं शांत राहण्यासाठी काय केलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? खूपच्या गोष्टी आहेत, मला असं वाटतं की ह्याचा अवेअरनेस वाढला पाहिजे.
हं, म्हणजे आपण अं, शाळेमध्ये हं, जितके कॉम्पिटिटिव्ह गेम्स आहेत ना, हं. त्याच्यापेक्षा जितके कोऑपरेटिव्ह गेम्स असतील तेवढे चांगले. हो. हं, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह मध्ये एकच व्यक्ती जिंकतो. म्हणजे कोणी हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकणार नाही. हं, टीम इज बेटर बिकॉज टीम मध्ये कॉपरेशन तरी येतं, कोलॅबोरेशन येतं. सो हं, जितकं कोलॅबोरेटिव्ह, लेस कम्पेअरिंग आणि हं, कॉपरेटिव्ह असे जे प्रोजेक्ट असे मुलांकडून करून घेतले, तर ऑटोमॅटिकली एकमेकांना समजून घेणं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे दोष आणि गुण सांभाळून घेणं आणि पुढे जाणं असं असतं. तसं आपण हं, घरामध्ये भावंडामध्ये बनतो, भाऊ हं, भाऊ बहीण असे एकमेकांना सांभाळून घेत आहेत, कारण एकमेकांना हं, ओळखतात. ते हं, कोलॅबोरेटिव्ह, हा कोलॅबोरेटिव्ह अप्रोच आपल्याकडे शिकवला जात नाही. हं. तोंडी सांगितलं जातो, अरे तुला चॉकलेट मिळालं ना, अर्ध त्याला दे, पण तुझी पेन्सिल देऊ नको हा कोणाला. म्हणजे असे हं, तुटकपणा असतो. तुझी पेन्सिल त्याने का हं, घेतली, अरे पण त्याला चॉकलेट दे ना. असं म्हणजे हं, काइंड ऑफ एक शिझम तयार होतो त्याचा. हं, काही वेळेला देणं बरोबर असेल, काही वेळेला न देणं बरोबर. हं, दिस इज नॉट राईट काइंड ऑफ पेरेंट. सो त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्हनेस, कमालीचा इंडिव्हिज्युअलिझम वाढत जातो. आता ते हं. बंद केले एस एस सी बोर्डांनी, पहिले तीच जाहीर झाली. नशीब जे ते फार आता हल्ली काय 100% मार्क मिळणारीच खूप असतात मुलं त्यामुळे भरपूर आहेत. हो, हो. परीक्षेला बसलं की पुरे आहे, तुम्ही पास होणार. हं. की तुम्हाला नापास होण्याकरता परिश्रम करावे लागतात असं आहे. पण डॉक्टर जो कामातून जो स्ट्रेस येतो, ताणतणाव येतो आणि घरात पण बऱ्याच अशा गोष्टी घडतात, तर त्यापासून स्वतःला कसं शांत ठेवावं? दोन गोष्टी. एक म्हणजे हां. अवेअरनेस पाहिजे, हं, या गोष्टीची माहिती पाहिजे. हं, मला असं होतच नाही, माझं असं नाहीच, मेरे को कुछ नहीं होता है, असं म्हणून आपण सप्रेस करायचं नाही. मला वाईट वाटतं, मला राग येतो, हं, असं आपण एक मनामध्ये समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न करायचा. हं, सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. पण त्यात इट स्टार्ट्स विथ सेल्फ अवेअरनेस अँड सेल्फ ऍक्सेप्टन्स. हो, असा मला हं. राग येतो आणि आय वॉन्ट टू डू समथिंग अबाउट. एक्सेप्टन्स हवा. ऍक्सेप्टन्स पाहिजे. आणि तो हं, असं नाही की मग बरोबरच आहे, मला राग येणं स्वाभाविक आहे, हं, असं जस्टिफाईंग नाही. हं, हो, याने सगळ्यांना आम्ही सांगतो, पहिला त्रास तुला होतो रागाचा. हं, हं, हातात निखारा घेऊन जर दुसऱ्या माणसाला फेकण्याचा प्रयत्न केला तर तुझा हात आधीच होतो. हं, सो रागाचा पहिला त्रास तुम्हाला होतो आणि तुम्हाला हं, एक खोटं कंट्रोल मिळतो. हं, मी ज्या दुसऱ्या माणसाला रागाने कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, त्या माणसाला कळतं की याला स्वतःलाच रागावरती कंट्रोल, इट्स अ फेक कंट्रोल. त्यामुळे हं, हे समजणं आवश्यक आहे. आणि माझ्या मते ना, अशा प्रकारे आपल्या भावना समजणं, हं, त्या किती आहेत, तीव्र आहेत, सौम्य आहेत, त्या कशा बदलता येतील, त्या कशा हं, मॅनेज करायच्या, त्यातनं कसा मार्ग काढायचा, दिस इमोशनल इंटेलिजन्स, ज्याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेशी ग- काही संबंधच नाही. म्हणजे ते खूप ते ते गाव ते मोजतच नाहीत. इट इज नॉट देअर, इट डझंट एक्झिस्ट. त्यामुळे ते हं, सुरू करायचं आणि मग शिकवायचं असं आहे. हं, So, हं, ही गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. इमोशनल इंटेलिजन्स शिकवणं खूप महत्वाचं आहे. नवीन पिढी हं, जरा जास्त मी काही बघितलंय, दे आर मोर मोर इमोशनली इंटेलिजंट. हं, हं, आणि त्याच्याकरता शिक्षण पाहिजे असं नाही की तुम्ही अ, चर्चा करू शकता, बोलू शकता, हं, कुटुंबामध्ये डायलॉग होऊ शकतो. तुम्ही क्रौर्याचं समर्थन करत नाही. हं, ते तुम्ही हं, सांगू, काय मारलंच पाहिजे त्याला, असं असं तुम्ही म्हणत नाही. काय हं, डोंट नो, त्या पलीकडे कोण हं, असेल काय माहिती. हं, असं. हं. तर डॉक्टर तुम्ही ज्या नवीन पिढीविषयी बोललात, त्याच्याबद्दल एक माझा प्रश्न होता, हा, की आता ह्या ज्या सगळ्या घटना घडतात किंवा गुन्हेगारी, तर सातत्याने बोललं जातं, की याच्यामध्ये जेनझीच जास्त आहेत हो, किंवा जेनझीजला स्वतःवरती संयम नाही. भलेही ते ओपन माइंडेड आहेत, भलेही त्यांना गोष्टी कळतात. आधीच्या लोकांपेक्षा जरा जास्तच गोष्टी हो. कळतात. पण हे कितपत खरं आहे म्हणजे? मला वाटतं की जिन्सी काय आहे की जिन्सी मध्ये एक खरं म्हणजे जेन्झी जेन्झी सर फार आपण हवा बनाय. हं. प्रत्येक पिढी जेन्झी होती सेकंड. आपण पण रिबेलियस होतो, पण आपल्याला एवढी दम नव्हता की आपण जोरात ओरडलो. हं, पण त्या फेज मध्ये सगळेजण जात असतात. आता काय झालंय की विशिष्ट वर्गामध्ये अ, आर्थिक सुबत्ता आल्यामुळे देर इज मोर इकॉनॉमिक पॉवर.
हातात पॉकेट मनी आलेला आहे आणि हं, गोष्टी खूप अवेलेबल आहेत. हं, छान त्या गोष्टी खूप अवेलेबल आहेत आणि त्या तशा प्रकारे ऍडव्हर्टाईज केल्या जातात हं. की सिगरेटची जाहिरात असायची, लिव्ह लाईक किंग साईज. आता किंग साईज कसलं आलंय की 4 नळची सिगरेट होती. ती ती चान म्हणजे मी तुमची फुफ्फुस जाळून टाकते, त्याच्यात कसला आलाय डोंगराचा चान. पण त्या सिगरेट ओढणाऱ्या मुलाकडे मुलीचा स्मार्ट आहे असं केल्यावर हो, सो ह्या हो. सगळ्या गोष्टीला आपण करप्ट होतो. हं, असं करप्शन मीडियातर्फे, सोशल मीडियातर्फे, ऍडव्हर्टायझिंग तर्फे, फिल्म्स तर्फे खूप मोठ्या प्रमाणात. हं. ते साऊथ इंडियाचे फिल्म तुम्ही बघितलं तर असं वाटतं की काय माणूस घरा फिरतो आणि काही काही करू शकतो. लहान मुलांनी बघितलं तर मला मे बी कर सकता. काय त्याला निर्बंधच राहिलेला नाहीये असं आहे. हं, त्यामुळे हं, त्यांची दे आर डिसेन्सिटाईज. माझ्या मते त्या जेन्सी म्हणण्यापेक्षा डिसेन्सिटाईज. दे आर एक्सपोज टू व्हायलन्स, एक्सपोज टू हं, बॅड थिंग्स, हं, एक्सपोज टू क्राईम ऑफ दिस काइंड, हं, हं, मर्डर्स, हिनस ऍक्टिव्हिटीज. टेलिव्हिजन न्यूज मध्ये इतकं एक्सपोजर आहे की यू टेन टू बिकम डिसेन्सिटाईज. तुम्हाला त्याचं काही वाटेनासं होतं. तर हे हं, वाटेनासं होणं ना, हे हे खूप विचित्र आहे. हं, जे काही प्रमाणात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा एकदम घाव लागलाच पाहिजे की जखमा पुन्हा झाल्या, पुरात त्याल्या जखमा पुन्हा विरघळायला लागल्या असं व्हायला नको. वी मस्ट हॅव हं, टॉलरन्स, रेझिलियन्स पाहिजे तुमच्यात. पण तुम्ही हं, डिह्युमनाइज तरी होता. हं, त्यामुळे हे डिह्युमनायझेशनचे मगाशी शब्द वापरला ना, तो डिसेन्सिटायझेशनच्या अलीकड म्हणजे आधीच आहे. आधी हं, डिसेन्सिटाईज होता मग डिह्युमनायझेशन. हं, असं त्यांचं थोडं डिसेन्सिटायझेशन झालं आणि हं, एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम आहे की मला पाहिजे तेच किंवा मला पाहिजे तसंच किंवा मला हं, पाहिजे तोच असं हं, मिळालं. तिसरा फॅक्टर आहे जेन्सी मध्ये दिसतो, तो म्हणजे एन्टायटलमेंट. म्हणजे हो काय हक्कच आहे माझा, काही विशेष नाही करत. आता मुलं आई वडिलांना विचार, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं थोडं मला जन्म द्या म्हणून. यार एंटायटल्ड, तुम्ही जन्माला घातलत ना, मग आम्हाला हं, एंटायटल्ड दिस. तुम्ही हं, तुमचं केलं आणि आम्हाला जन्म दिला. यार हं, एंटायटल्ड. हा हं, एंटायटलमेंट ना, ही खूप अशी तुम्हाला काइंड ऑफ तुम्हाला ते हक्क देते, पॉवर देते. हं, काही मागू शकतो, आय एम एंटायटल्ड. हं, काही काम न करता मला पगार मिळाला नाही. असं आहे एंटायटलमेंट, आय एम एंटायटल्ड. तर ती एंटायटलमेंट त्या जेन्झीमध्ये जास्त प्रमाणात आणि त्याच्यामुळे ती जास्त वोकल आहेत. हं. आपल्यापेक्षा ती जास्त वोकल, ती आर मच यंगर दॅन मी. येस. तो वोकल आहे, हं, जास्त व्हर्बल आहे. त्यांची वोकॅब्युलरी खूप चांगली आहे. हं, नवीन नवीन क्रिएट पण करत असतात स्लँग्स. हं, त्यामुळे ते त्याच्यात असतात. पण त्यांची जर आतल्या आतली जर रिलेशनशिप बघितली ना जेन्सीची, तर ती पण हं, खूप कॉम्पिटेटिव्ह, नॉन कॉपरेटिव्ह अशी असू शकते किंवा हं, एक्स्ट्रीमली कॉपरेटिव्ह, एक्स्ट्रीमली बॉन्डिंग पण असू शकते. हं, माझ्या मित्राला मी मदत करत, तुमचं काय, तुम्हाला काय वाटायचं ते वाटत. थोडा हं, हा पण जेंडर इश्यू पण जरा थोडासा कमी झालेला आहे की मुलं मुली हं, बाहेर जातात. मैत्रिणीकडे मी रात्री आज अभ्यासाला जाते, मैत्रिणी येते की मी या मित्राकडे आज जाऊन रात्री अभ्यास करणार आहे. तर तुम्ही हं, म्हणजे काय ते घर डोक्यावर घेतलंच आई वडिलांनी. ते म्हणतात की ठीक आहे पोचलीस की कळव. हं, हं, कोण आहेत फॅमिली वगैरे असं काय आपण विचारतो. हं, ओके. हं, हे जेंडरमध्ये जरा ते जास्त सेन्सिटिव्ह झालेले आहेत. सेक्सिझम कमी आहे त्यांच्यामध्ये त्या मानाने. हं, सो हं, इट्स अ मिक्स बॅग. पण एन्टायटलमेंट इज अ प्रॉब्लेम. आय एम एन्टायटल्ड आणि डिसेन्सिटायझेशन ते आपल्याला हं, दिसते. हं, आणि मला वाटतं की आय कम बॅक टू द सेम की हे हॅज टू स्टार्ट विदिन अ फॅमिली, विदिन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि विदिन संस्था. हं, जसं चांगल्या संस्था आम्ही लहानपणी शाळेत असताना खूप संस्था असायच्या. गोष्ट सांगणारी एक ग्रुप असायचा हं, एकत्र. म्हणजे एव्हरी टाइम तुम्हाला काय पिकनिकलाच जायला पाहिजे असं नाही, तुम्ही जस्ट गप्पा मारता बसता, हं, एकमेकांच्या हं. घरी जाता, व्यक्त एकमेकांच्या होण्याचा एक सोर्स होता तो. हं, सोर्स अँड वॉज व्हेरी सिम्पल. वेळ करायची एकमेकांच्या घरी जाऊन. हं, नो मॅकडोनल्ड फॉर्च्युनेट. एकमेकांच्या घरी जाऊन भेळ करायची, तू हे आण मी हे हं, आण ते आण. सो हं, असे
कोलॅबोरेटिव्ह आणि अंडरस्टँडिंग जसं स्वरूप होतं आणि तसे खेळ हं, पण होते. त्यामुळे हं, मला वाटतं की ही पिढी इज मिसिंग दॅट. हं. आणि सोसायटी म्हणून सुद्धा एक आपल्या सगळ्यांचंच काम आहे या गोष्टीकडे लक्ष देणं, ना की फक्त दोष देत राहणं. काय म्हणतात? मी म्हटलं, की सोसायटी म्हणून नेहमीच जेनझीज असतील किंवा दोष दिला जातो ह्या गोष्टींना फक्त. हा, पण त्याच्यावर काय काम करायला हवं ॲक्चुअलमध्ये, ह्या गोष्टीचं डिस्कशन तसं कमी होतं. मला असं वाटतं की जेन्सीची प्रचंड पॉवर आहे. हं, आज आपल्या लक्षात घेतलं पाहिजे, जेन्झीचा विचार करतात. आजचे जेन्झी उद्याचे पेरेंट्स आहेत. बरोबर. सो हं, इफ जेन्झी जर असे असते, हाऊ विल दे बी ऍक्टिंग एज पेरेंट्स? येस. हं, किती भयंकर गोष्ट होती देश. आणि आपण काय म्हणते, आपण अमेरिकेकडे बोट दाखवतो, तिकडे बोट दाखवतो, पण दे हॅव गॉन थ्रू दिस फेज. त्यांच्याकडे टीनेज प्रेग्नन्सी हा प्रचंड प्रॉब्लेम आहे. हं, प्रचंड हं, प्रॉब्लेम आहे. आणि क्राईम, सबस्टन्स अब्यूज आणि टीनेज प्रेग्नन्सी इज टेरिबल. या हं, तिन्ही गोष्टी नकळत एकत्र येतात. सबस्टन्स अब्यूज येतो, क्राईम येतो, टीनेज प्रेग्नन्सी येतो. काय करणार, मुलं अशी रस्त्यावर टाकलेली असतात. हं. म्हणजे इतकं भयंकर आहे ते की तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की उद्याचे तुम्ही पालक आहात. हो, म्हणजे सपरेशन नाही, पण रिस्पॉन्सिबल. आपल्याकडे सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स एज्युकेशन वाटतं, पण सेक्स एज्युकेशन इज नथिंग बट रोल एज्युकेशन. व्हॉट इज युअर रोल एज अन ऍडल्ट? हं, रिस्पॉन्सिबिलिटी, तुमचे राईट्स काय आहेत आणि तुमच्यात टेंडरनेस किती आहे, सेन्सिटिव्हिटी किती आहे, एम्पॅथी किती आहे, त्याचे ट्रेनिंग घेते. सो हं, ते जर या जेन्सीला मिळालं तर ते खूप चांगलं करू शकतील. म्हणजे त्यांच्यात खूप पॉवर आहे, वोकॅब्युलरी आहे, आयडियाज खूप आहेत, इनोव्हेटिव्ह आहेत. हं, त्यामुळे सॉस आहे तो असा मस्त. हं, आणि वी आर फुल ऑफ हं. देम. येस, डॉक्टर छान वाटलं तुमच्याशी खरंच इतका पॉझिटिव्ह संवाद असेल किंवा खूप लहान-लहान गोष्टीतून काय घडू शकतं पुढे, त्याचं किती भयानक स्वरूप होऊ शकतं, ते तुमच्याकडून आज समजलं. अ, चर्चा एकंदरीत छानच झाली. पुढे सुद्धा तुम्ही असंच मार्गदर्शन करा आणि आज तुम्ही वेळात वेळ काढला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आउटलुकला शुभेच्छा. सगळ्या लोकांच्या पर्यंत मला पोचता आलं, माझे विचार हां. सांगता आले. तुलाही हं. हो. आभार. आणि आउटलुकचे पण नमस्ते. हो, हो. थँक यू डॉक्टर.